बातमी येते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासंदर्भातली। या मतदारसंघातून माघार घेतल्याची पोस्ट किरण सामंत यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली। मात्र शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून ही पोस्ट केल्याचं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय। सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा ही शिवसेनेचीच असून 2 ते 2.5 लाख मतांनी आमचा विजय होऊ शकतो असा दावाही सामंतांनी केलाय। पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यामधनं अशी एक भावना निर्माण झाली की या तिकीट वाटपामुळे शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांना त्रास होऊ नये या पद्धतीनं त्यांनी काल रात्री 9 वाजता ती भूमिका घेतलेली होती। परंतु त्याच्यानंतर मी नागपूरला असताना देखील मी व्हीसीवरनं सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना बोललो, त्यांच्याशी संवाद साधला। 4 तारखेला म्हणजे उद्याच 11 वाजता आमची देखील पदाधिकाऱ्यांची बैठक ही रत्नागिरीला माझ्या निवासस्थानी मी आयोजित केलेली आहे। मी वैयक्तिक त्यांच्याशी बोलल्यानंतर आजही शिवसेना भाजपच्या तो मतदारसंघ आहे आणि शिवसेनेमधले जे पूर्वीचे खासदार आहेत हे दुर्दैवानं आमच्यासोबत आलेले नाहीत, त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे। दरम्यान सिंधुदुर्ग रत्नागिरीत नारायण राणे विरुद्ध विनायक राऊतच सामना पाहिजे, आम्ही या सामन्याचं स्वागत करतो अशी प्रतिक्रिया देत संजय राऊतांनी राणेंसह महायुतीलाही डिवचलंय। विनायक राऊतांचा विक्रमी मतांनी विजय होईल असा दावा त्यांनी केलाय। कोकणातील जागेवरून महायुतीत चढाओढ असताना राणेंनी शक्ती प्रदर्शन केलंय, त्यामुळे महायुतीत तिढा कायम आहे। विनायक राऊतांचा सामना परत एकदा पाहायला मिळेल आम्ही त्या सामन्याचं स्वागत करतो, पण आम्हाला हाच सामना पाहिजे, आम्हाला हाच सामना पाहिजे। उदय सामंत म्हणतात शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांनी आपली उमेदवारी मला त्याच्याविषयी काय माहित नाही, पण पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्यानं लोकसभेत निवडून जातील आणि शिवसेनेच्या विजयाची परंपरा तिथे कायम राहील याविषयी कोकणी जनतेच्या मनात आणि आमच्या मनात अजिबात शंका नाही।